की सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021 पूर्व परीक्षा याच्या डिटेल एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ पाहत आहात की याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जेवढे सब्जेक्ट पाहिले, इतिहास, पॉलिटी पाहिला, त्याच्यानंतर भूगोल बघितला, इकॉनॉमिक्स पाहिलं, सायन्सचा पार्ट पाहिला आणि त्याच्यानंतर आपण करंट काय अँगलने विचारलं होतं, मॅथ्स रिझनिंग किती फास्ट, कुठले क्वेश्चन पटकन सुरुवातीला घेऊन ते सॉल्व करायला पाहिजे होते, हे क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आणि ह्या पार्टमध्ये पाहणार आहोत। करंट जरी पाठीमागचा असलं तरी ते सोडवण्याचा अप्रोच कसा पाहिजे होता, कोणत्या ठिकाणी कोणत्या क्वेश्चनला अभ्यासाची रिक्वायरमेंट होती आणि आत्ता सध्याचं करंट्स काय जे काय पॉईंट असणार आहे तो एखादा अर्धा दुसरा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि मॅथ्सचे कोणते क्वेश्चन एकदम फास्ट पटकन सिलेक्ट करून ते कसे सोडवायला पाहिजे होते हे आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रमोशनचा काही पार्ट असा की आपलं समाजसुधारकांचं पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती, महाराष्ट्राचा भूगोल, खतीब सरांचं पुस्तक आहे। आधुनिक भारताचा इतिहास सिलेबसला पॉईंट असलेला हे देखील बुक आहे। त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्सचं जे काय सायन्सचं जे बुक आहे, लुसंटचं जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे, तेच मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर अंडर केलेलं आहे आणि त्याचे जे मूळ लेखक आहेत प्राध्यापक रविभूषण हेच मूळ लेखक आहे आणि हे बुक मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले। आणि विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी काय 2023ला झाली होती त्यातील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न ह्या पुस्तकातील होते आणि 2022ला जी झाली होती त्या 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 23 आउट ऑफ 23 प्रश्न या बुकमधील होते। त्याच्यानंतर आपला कंबाईन क्वेश्चन पेपरचा सेट आहे PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन, प्रश्नपत्रिका संग्रह 2013 ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या बुकमध्ये करण्यात आलेला आहे। शिवाय महाराष्ट्रातील इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती के सागर व प्राध्यापक VB पाटील, गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण कंबाईन असं म्हणतो त्याची 87वी आवृत्ती गट ब व गट क 2022च्या पेपर सहित याच्यामध्ये सर्वच्या सर्व जे काही पोस्ट आहेत PSI STI सब रजिस्ट्रार ASO, त्याच्यानंतर खाली एक्साइज इन्स्पेक्टर, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक सगळ्याच्या सगळे पोस्टसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे। शिवाय याच्यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प देखील इन्क्लूड केलेला आहे। शिवाय वेगवेगळे इंडेक्सेस, मानव विकास अहवाल वगैरे याच्यामध्ये दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे देखील आपलं बुक आहे। त्याच्यानंतर पॉलिटीचं बुक आपलं के सागर पब्लिकेशनचं अत्यंतिक फेमस पुस्तक आहे। हे नवीन संसद भवन असलेलं आणि हे रिसेंटलीच आत्ता मार्केटमध्ये ही आवृत्ती लॉन्च होणार आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र। आणि जे बाबा रेग्युलर अभ्यास करतात MCQ पॅटर्नचा ते सोडून जे आता इथून पुढे रिटर्नची एक्झामसाठी जे प्रॅक्टिस करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील, वर्णनात्मक एक्झामसाठी देखील हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। पॉलिटीचंच पार्ट असलेलं पंचायत राजचं आपलं बुक आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, प्राध्यापक VB पाटील यांच्या अंडर लिहिलेलं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये आयोगाचे ऑलरेडी सर्वच्या सर्व PYQ कव्हर केलेले आहेत। जसं बुद्धिमापनचं बुक आहे तसं आपलं अंकगणितचं पण बुक आहे आणि आपला हा क्वेश्चन पेपर आपण ह्याच्यातले बरेचसे पार्ट अत्यंतिक डिटेल पद्धतीनं, तुम्हाला वाटत असेल की विद्यार्थी मित्रांनो की क्वेश्चन कमी होतात तर त्याच्या पाठीमागं जाऊन एक्सप्लेनेशनमध्ये जवळपास तुमचे बरेचसे क्वेश्चन कव्हर करण्याचं काम मी करतोय की एक्सप्लेनेशन घेत असताना म्हणजे एका क्वेश्चनच्या अवतीभोवती आयोगानं कुठं PYQ विचारलेत, कसे विचारलेत, अजून कसे विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचा आपण इन डिटेल क्वेश्चन आन्सरिंग घ्यायचं म्हटलं तर 1 तासाचा व्हिडिओ आपण 100% बनवू शकलो असतो। परंतु आपण कोणतीही वायफट चर्चा न करता क्वेश्चन कसा सोडवायला पाहिजे होता, लॉजिक त्याला कसं वापरायला पाहिजे होतं, अभ्यासाचा पार्ट कोणता होता, अभ्यास त्याला काय असायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक वापरण्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अभ्यास करणं मस्ट आहेच। काही बेसिक अभ्यास तुम्हाला असायलाच पाहिजे आणि तुम्ही PYQला धरून अभ्यास करा, त्या PYQच्या बेसिसवरती तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर होण्याचं काम या ठिकाणी होईल। आता आपण
करंटचे क्वेश्चन बघणार आहे. आता करंटचे आन्सर्स काय आहेत हे पाहण्यापेक्षा की बाबा उत्तरं कशी काढता येतील किंवा आपला अप्रोच काय असला पाहिजे. आता करंटचे 15 क्वेश्चन होते, तर साधारणतः इन जनरल 9, 10, 11, 12 या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क पडत असतात ज्याने अभ्यास केला ते. आणि विद्यार्थी मित्र जे काय आहेत हे मार्केटमधलं कोणतं ना कोणतं तरी करंटचं पुस्तक वापरत असतातच. म्हणजे वार्षिकी घेत असतात, कोणती ना कोणती इयरबुक्स असतात, बरेच मार्केटमध्ये इयरबुक अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जनरल रेग्युलर स्टडी करणारे परिक्रमा वापरत असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जरी तुम्ही परिक्रमा वापरत असाल तरी त्यांना त्या टायमिंगमध्ये रिव्हिजन होणं फार जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आयोग जवळच्या 6 महिन्यांमध्ये त्यातल्या त्यात पहिल्या 3 महिन्यांमध्ये डिसेंबर जानेवारी या महिन्यांमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करतात. कारण डिसेंबर जानेवारीमध्ये मॅक्सिमम पुरस्कार दिले जातात. आपले वेगवेगळे पद्म पुरस्कार जानेवारी महिन्यामध्ये दिले जातात, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे डिसेंबर महिन्यामध्ये दिले जातात. त्यामुळे त्या 2 महिन्यांचं करंट आणि आत्ता जी एक्झाम पडेल वॉट एव्हर, आता माहिती नाही कधी पडेल, परंतु असं समजा की ऑगस्ट सप्टेंबर या 2 मंथमध्ये कधी ना कधी एक्झाम होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत जर आरक्षणाचा मुद्दा सुटला तर ऑलरेडी आता जवळपास 500च्या घरात PSIच्या जागा गेलेल्या आहेत. मे बी STIच्या जागा पण त्याच घरात जातील आणि म्हणजे ती फार मोठी सुवर्णसंधी असणार आहे. 1,500 जागा टॅक्स असिस्टंटच्या रिक्त आहेत. क्लर्कच्या साधारणतः 1000 जागा असणार आहेत. त्याच्यामुळं ॲड ही खूप जास्त चांगली असणार आहे. त्याच्यामुळं अभ्यास सातत्यपूर्ण करत राहणं हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा करंटचा हा मुद्दा आहे. आता 86 नंबरचा क्वेश्चन आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने NCRD अहवाल विचारलाय. अहवाल नुसार बालकांसंबंधी गुन्ह्यांची माहिती निम्नप्रमाणे आहे. सन 2018 मध्ये दररोज 109 बालकांचे लैंगिक शोषण झाले. पेपर कधीचा आहे? 26 फेब्रुवारी 2022चा पेपर आहे. विचारतायत कधीचं? 18चं. त्यांना पाठीमागचा डाटा तुमचा पाठ असायला पाहिजे अशी बिलकुल अपेक्षा नसते. ह्या ज्याने कोणी एक्झामिनरने हे करंटचे क्वेश्चन सेट केले असेल, तुम्ही मला सांगा की 2018चा डाटा 4 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला आठवू शकत नाही, कोणत्याच. शिवाय आकडे आपण लोकसंख्येचे पाठ करत असतो, दारिद्र्याचे आकडे पाठ करत असतो, वेगवेगळे अहवाल पाठ करत असतो. म्हणजे ऑलरेडी आकडेवारी पाठ करायला खूप जास्त आहे. मग जर हे असले आकडे आपण लक्षात कसे ठेवणार? म्हणजे असली जे काय क्वेश्चन असतात हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. आता मला सांगा 2018 मध्ये दररोज 109 बालकांचे लैंगिक शोषण होत होते. 2018 साली 39,857 घटनांची नोंद झाली. आपण तिथे पाहायला गेलोय का? विनाकारण एखाद्या विधानाला चूक आहे असं म्हणायचंच नाही. बरोबर सगळे शोषण झाले, पॉझिटिव्ह स्टेटमेंट ते गेल्या. पॉझिटिव्ह स्टेटमेंट 2018 मध्ये बालिकांवर बलात्काराच्या 21,401 घटना घडल्या. ठीक आहे. म्हणजे मला सांगा 2018च्या एवढ्याच घटना घडल्या, 401च घडल्या का 402 घटना घडल्या? अशा ठिकाणी कधीच आयोग आहे ना हे तर 400चं 402 असं वगैरे करत बसत नाही. ते कधी करतं? आता फॉर एक्झाम्पल 382 आपला किंवा 365 असं समजा आपली घनता आहे, तर त्या ठिकाणी आयोग 364 करू शकतं, 363 करू शकतं. का तर हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे. इथं तुम्हाला फसवायला चान्स आहे. किंवा एक्झामिनरची किमान अपेक्षा असते की बाबा महाराष्ट्राची घनता 365 आहे. MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ते माहिती असायला पाहिजे. या अनुषंगानं ह्याच्यामध्ये प्लस मायनस 1चा गोळती करू शकतात एक्झामिनर. पण या ठिकाणी मला सांगा हे 21,000 बलात्काराच्या घटना झाल्या, त्याच्यानंतर बालकांवरील अत्याचार हे 2,852 झाले. इथं ब्रॅकेटमध्ये दिले आणि इथं दिले बरोबर विधाने कुठले. तुम्हाला मी जशी आपली सिरीज चालू झाली तशा प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच सांगितले की तुमचा अप्रोच हा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त सगळीच्या सगळी विधानं करेक्टच ह्या अँगलनंच चालायचं. आणि वरीलपैकी सर्व जर असेल आणि जर तुम्हाला 100% उत्तर येत नसेल, मनाला विचारायचं की मला हे 100% येतंय का? उत्तर जर नाही आलं
तर 100% सगळीच्या सगळी विधाने बरोबर आहेत ह्या पॉझिटिव्ह अँगलनच जायचं. मग आता विचार करा, ही कोणालाच विधान महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला हे विधान येऊ शकत नाही. त्याच्यामुळे अ ब क बरोबर, ब क ड बरोबर, अ क ड बरोबर का वरीलपैकी सर्व. मग सरळ सरळ एक्झामिनरनं तुम्हाला आयतं जांभूळ तुमच्या तोंडात दिलेलं आहे. वरीलपैकी सर्व अशा ठिकाणी सरळ सरळ मार्क करायचं आणि पुढे चालायचं. आणि या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्वच आहे. मग तुम्ही म्हणताल विद्यार्थी मित्रांनो की हा एवढा प्रश्न कशासाठी टाकला. मग त्याचं कारण एक आहे, त्याचं लॉजिक एक आहे. असं समजा की फॉर एक्झाम्पल मी एक्झामिनर आहे, मला हा क्वेश्चन पेपर सेट करायचा आहे. मी जाणून बुजून 86 नंबरचा पहिलाच क्वेश्चन असा टाकलाय. एवढी आकडेवारी बघितली, 1 2 3 आणि 4 स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन मी फ्रेम केलाय. बरोबर का नाही. वाचायला हिथं विद्यार्थ्याचा वेळ गेला. बर विद्यार्थी विचार काय करतात, मॅक्सिमम विद्यार्थी काय होतात, पॅनिक होतात. म्हणलं ना एवढे दिवस झालं 2022चं, सपोज हा 22चा पेपर आहे, 2022चं सगळं पुस्तक पाठ केले आणि ह्यांनी 18चं विचारले. पोरगं पॅनिक होतं, विद्यार्थी पॅनिक होतात तिथे एक्झाम मध्ये. आणि पॅनिक झाला की त्याला वाटतं एवढं सगळं पाठ केलं काहीतरी उगं फालतू प्रश्न विचारायला लागले. म्हणजे त्याचा जो माइंडसेट ट्रॅकवरती चालला होता त्याला डायव्हर्ट करण्यासाठी तो एक्झामिनर 100% यशस्वी झाला. म्हणून हा प्रश्न टाकलेला आहे. लक्षात घ्या, एक्झामिनरचा माइंडसेट काय, एक्झामिनरला माहिती आहे. हे एक्झामिनरला पण ज्यांनी क्वेश्चन फ्रेम केलाय त्यांना जरी जाऊन विचारलं तरी त्यांना आता उत्तर येऊ शकत नाही. हे असले आकडे कोणालाच सांगता येणार नाही. हे कुठल्या तरी अहवालात नव्हे, तर सरळ सरळ लिहिणे ना अहवाल, हे अहवालात नाकडे उचलले तर सरळ सरळ प्रिंट केलेत. त्यांचा हेतू काय क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमागं, की विद्यार्थ्याला पॅनिक करायचा. तुम्ही पॅनिक झाला की तुम्ही विचार काय करणार, काहीतरी प्रश्न फालतू विचारायला लागलेत. 18 सालचे कुठे प्रश्न विचारतात का, असे माइंडमध्ये, शेवटी आपलं मन आहे, असे माइंडमध्ये क्वेश्चन आपोआपच यायला सुरुवात होते. मग तसे प्रश्न आले की विद्यार्थ्याला वाटतं एवढं सगळं वाचून काय उपयोग झाला, आणि काहीतरी 2018चं विचारलंय. आणि मग तो विद्यार्थी त्याच्या जो म्हणजे शांत माइंडसेटनं क्वेश्चन सोडवत असतो त्याच्यापासून डायव्हर्ट होतो. जाणून बुजून आयोग काय करतं, आकडे चुकवतं, पर्याय चुकवतं. त्यांचा हेतू हे असतो की बाबा तुम्हाला चुकीचं काय आहे हे पण कळतंय का तुम्ही थांबूनच राहताय. एखाद्या विद्यार्थी मित्राने ह्याच्यातलं जर ठरवलं, म्हणजे टेस्ट सिरीजने एक सवय लागलेली असते की बाबा कुठला तरी एखादं स्टेटमेंट काढायचं, मग ते त्या विद्यार्थ्यांना जे सवय लागलेली असते ते काय करणार, ह्यातलं कुठलं तरी एक स्टेटमेंट रॉंग करायला बघणारच. आणि मग ह्यातला कुठला तरी एक ऑप्शन ते काय करणार, एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला मी अजून सांगतो की आयोगाचा हा प्रश्न विचारण्यापाठीमागचा उद्देश एकमेव हाच आहे की त्या विद्यार्थ्याला चालू पेपरमध्ये पॅनिक करायचं. परंतु तुम्ही पॅनिक व्हायचं नाही. असले आकडेवारी स्वतःवरती 100% विश्वास ठेवायचा की बाबा मी इयरबुक वाचलेले आहेत, मी महत्त्वाचे करंटचे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत, परिक्रमा मी व्यवस्थित केलेली आहे, त्याच्या बाहेर हा क्वेश्चन चाललाय. शिवाय पाठीमागच्या सालाचा जर प्रश्न विचारला असेल तर आत्तापर्यंत आयोगानं एकदा देखील फसवलेलं नाही. लक्षात घ्या, पाठीमागचा डाटा जर आयोग विचारत असेल का नाही, आकडे असेल किंवा काय असेल, मागचं जुनं करंट विचारत असेल तर शक्यतो आयोग फसवत नाही. एवढं लक्षात ठेवायचं. ते क्वेश्चन फक्त विद्यार्थ्यांचे, तुम्हाला मी सांगतो मॅक्सिमम विद्यार्थी ह्याला बळी पडतात. ते असे विचार करतात की काहीतरीच क्वेश्चन विचारलं. तुम्ही तुमचा माइंडसेट घालवायचा नाही, सरळ सरळ पॉझिटिव्ह विधानांना धरून चालायचं. हा ह्याचा अप्रोच होता की बाबा तुम्ही तुमचा माइंडसेट घालवायचा नाही, हे ह्याच्या पाठीमागचं एक्सप्लेनेशन होतं. बाकी वरीलपैकी सर्व वगैरे उत्तर सांगायला मी इथं आलो नाही की बाबा करंट सोडवताना हा क्वेश्चन तुमचा बरोबरच यायला पाहिजे होता, कारण तुमचा माइंडसेट. कारण तुम्हाला पुढचा पण मी एक एक्झाम्पल असं सांगतो. हा जसा 18ला क्वेश्चन विचारलाय तसाच एक जुना पण प्रश्न अजून ह्याच्यात विचारलेला आहे. पुढं 87चा नंबर प्रश्न. ह्याही प्रश्नाला कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाची कशीच गरज नव्हती. बघा तुम्ही 87 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय की एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी टिंब मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणून ओळखला जातो. आता हा विभाग आहे, बघा इथे सरळ सरळ विभाग आहे आणि खाली ऑप्शन बघा बरं इकडे शेवट, संघटना, विभाग, कार्यक्रम. कीवर्ड सापडला ना तुम्हाला, इथं सरळ सरळ विभाग हा कीवर्ड आहे ना, हा कीवर्ड आहे ना. ह्या ठिकाणी एड्स नियंत्रण विभाग हा कोणत्या तरी विभागामध्ये विलीन केलाय म्हणूनच त्याचं नाव हे काहीतरी चेंज झालंय. दुसरी गोष्ट, दुसरं लॉजिक ह्याला असं होतं, रोग कोणता आहे, एड्स आहे. आता खाली ऑप्शन वाचा, भारतीय कुटुंब नियोजन
संघटना, बर. आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, बर. कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण, म्हणजे ह्या दोन ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. पुढं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, मला सांगा हिथं रोग कोणता आहे? एड्स आहे. हिथं रोग कुठला विचारलाय? कुष्ठरोग, ऑप्शन गेला. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण, रोग कुठला वरती दिलाय? एड्स दिलाय. हिथं खाली काय दिलंय? क्षयरोग दिलाय, ऑप्शन गेले. म्हणजे 50-50 वरती तर आलो, सहज 50-50 वरती आलो, सहज. बघा हा दुसरा प्रश्न आहे, सहज लॉजिकली सुटत होता. मग आता मला सांगा, भारतीय कुटुंब नियोजन संघटना ह्या एड्सचा आणि कुटुंब नियोजनाचा काय संबंध आहे का? कसा संबंध आहे? पुढचं मला सांगा, हा एड्स हा एक रोग आहे, तर तो आरोग्याच्या संदर्भात आहे का? 100% आरोग्याच्या संदर्भात आहे. म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग हे विधान जास्तीत जास्त त्याला त्या ठिकाणी परफेक्ट बसत आहे. हे तुम्हाला कोणत्याच करंटच्या बुकमध्ये पाहायला भेटणार नाही. शिवाय त्या वर्षी ज्यांनी कोणी इयरबुक वाचलं असेल किंवा ज्यांनी पेपर दिले असतील त्यांना तुम्ही जाऊन विचारा, हा क्वेश्चन कोणत्याही वाचनातला नव्हता. तुम्हाला तो लॉजिकली सोडवायचा होता. म्हणजेच काय, शिवाय दुसरं आपलं रेग्युलर लॉजिक 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालं तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 ला तुम्ही मार्क करा. ऑप्शन नंबर 1 मध्ये 100% शुअर असल्याशिवाय जायचं नाही. आणि एखाद्या संघटनेमध्ये एखादा विभाग कसा विलीन होईल ह्या लॉजिकनं देखील हा ऑप्शन जात होता. अशा पद्धतीनं मग बाकी आपल्या बुकमध्ये हा राष्ट्रीय एड्स नियंत्रण जे काय संघटना आहे ती कधी कधी आले, काय झालं, ही संघटना एवढं आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. जर क्वेश्चन विचारलाय तर केंद्र सरकारने 1992 साली राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO या संघटनेची स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीचं आपलं के सागर पब्लिकेशनचं आरोग्य सेवा के सागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की बाबा 1992 साली. 1992 साल कसं लक्षात ठेवताल तर 1991ला आपल्या भारतावरती काय आलं होतं? आर्थिक संकट आलं होतं. त्याच्यावरून आपण इकॉनॉमिक्समध्ये अख्खा एक चॅप्टरच आहे, बरोबर काय? LPG धोरण आपलं 1991 ला आलं. त्याच्या नेक्स्ट इयरला LPGचा प्रश्न झाला आणि आपल्या पुढे एड्सचा प्रश्न उभा राहिला. असं लॉजिकली लक्षात ठेवायचं. म्हणजे साल आता तुमच्या लक्षात राहील. साल किती येईल? 1992 साल. आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना, अशा पद्धतीनं हा पॉईंट झालेला आहे. पुढचा पॉईंट 88 नंबरचा, हा बाकी तुमच्या अभ्यासाचा पार्ट होता. या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं होतं. कारण तुम्ही कोणतं जरी संदर्भ पुस्तक वाचलं असेल, जे काही वाचलं असेल त्याच्यामधून हा क्वेश्चन सरळ सरळ होता. म्हणजे बघा 2 प्रश्नांना 2 मार्क्सचं तुम्हाला मी सांगितलं. आता हा 3रा मार्क 100% अभ्यासावरती होता, सगळीकडे गाजला होता. आणि लक्षात ठेवा, भारतातलं पहिले राज्य, ज्या ठिकाणी पहिल्या घटना घडतात त्या पहिल्या घटना करणं तुम्ही अतिशय मस्त आहे. दुसरी गोष्ट, जर त्या महाराष्ट्राच्या रिलेटेड घडत असतील तर त्या सगळ्यात प्रायोरिटी बेसिसला, म्हणजे हा प्रश्न मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे जे कोर अभ्यास करतात त्यांचा कुणाचा चुकला नसेल किंवा चुकायलाच नाही पाहिजे. कारागृह पर्यटन, बघा शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या उद्देशाने कारागृह पर्यटन उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आणि हे कारागृह पुण्यातीलच येरवड्याला जे काय तुरुंग आहे त्या येरवड्याच्या तुरुंगामध्ये हे कारागृह पर्यटन, भारतातलं पहिलं कारागृह पर्यटन चालू केलंय. शिवाय येरवडा इथं केले. मॅक्सिमम विद्यार्थी पुण्यात प्रिपरेशन करतात, त्याच्यामुळं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्राचा हा क्वेश्चन पाठच होता. दुसरं लॉजिक असं की काही जर येतच नसेल तर सरळ सरळ महाराष्ट्राला गोळी मारायची, आणि असाही महाराष्ट्र ऑप्शन नंबर 3 ला ठेवला होता. त्यामुळे मॅक्सिमम चान्सेस हा क्वेश्चन बरोबर येण्याचे होते. म्हणजे 3 क्वेश्चन बरोबर आले. ओके, पुढचा 89 नंबरचा क्वेश्चन. 89 नंबरच्या क्वेश्चननं महाराष्ट्रामध्ये खूप जास्त तसा ताणच दिला. कारण ह्या क्वेश्चनच्या संदर्भात निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे, बरोबर. आणि इथे विचारले असत्य विधान कोणते? खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? विद्यार्थी मित्रांनी काय केलं की आयोगाने ह्याचं क्वेश्चनचं आन्सरच वेगळं दिलं होतं. ह्या दीनबंधू साहूंनाच फोन लावले पोरांनी आणि ते त्याच्या ठिकाणी ते बोललेल्या क्लिप देखील, ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केल्या आणि मग ते आयोगाने आन्सर त्याचं चेंज करून दिलं. काय विचारलंय की बाबा दीनबंधू साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे टिंबटिंब आहे. मला सांगा ह्यांचं कार्य आपल्याला पाठ असणं शक्य आहे का? शक्य नाही.
काय विचारलंय? असत्य विचारलंय. जर असत्य विचारलं असेल, बघा काय मी सांगितलं, असत्य विचारलं असेल तर कमीत कमी जो काय ऑप्शन आहेत ते कमीत कमी वाल्या ऑप्शनला जायचं. म्हणजे सगळे विधान असत्य असं कधीच जायचं नाही. म्हणजे अ क ड सगळं जास्तीत जास्त वाला ऑप्शन तर पहिल्यांदाच काढायचा. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे कार्यकाळ. ही निरी संस्था ऑलरेडी पर्यावरण संदर्भात आहे. बघा, समुद्रीय शैवालावर आधारित फार्मिंग द ओशियन नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं असू शकतं. तुम्हाला माहिती का लिहिले का नाही? बरं, पुढं म्हणजे अ स्टेटमेंट करेक्ट असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. हिथं अ आहे, हिथं अ आहे. अजून एक मी तुम्हाला लॉजिक सांगितलं की ज्यावेळेस 4 स्टेटमेंटमध्ये एखादा क्वेश्चन विचारला जातो तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला 100% शुअर नसतं तोपर्यंत अ स्टेटमेंट बाजूला काढायचं नाहीच. लॉजिक हे थ्रूआउट वापरायचं, थ्रूआउट. म्हणजे असं नाही एका प्रश्नाला वापरलं आणि दुसऱ्या प्रश्नाला काहीतरी वेगळा विचार करतोय. जोपर्यंत अ ब क ड मध्ये क्वेश्चन जर विचारत असतील आणि अ स्टेटमेंट तुम्हाला 100% माहिती नसेल, बघा जोपर्यंत 100% माहिती नसेल तोपर्यंत त्याला रॉंग करायचं नाही. म्हणजेच हे आपल्याला पुस्तक लिहिलं असेल, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, विनाकारण रॉंग करण्यात अर्थ नाही. 2 ऑप्शन तर गेले. वरीलपैकी एकही नाहीला तर जायचंच नाही. वरीलपैकी एकही नाहीला जायचं नाही. कुठलं तरी रॉंग असण्याचे चान्सेस आहेत. कारण हिथं बघा ना, त्यांनी सरळ सरळ हिथं अ क ड वरीलपैकी एकही नाही. तुम्हाला हे सांगितलंय पाठीमागच्याच लेक्चरला की वरीलपैकी एकही नाहीला जाताना, ऑप्शन नंबर 1 ला जाताना आणि अ ब क ड मधल्या अ ला जाताना 100% शुअर असल्याशिवाय ते ह्या ऑप्शनला हात घालायचे नाहीत. हे लॉजिक थ्रूआउट ठेवायचं, थ्रूआउट. मग ह्या ठिकाणी फक्त ब हा ऑप्शन होता. एवढा जरी विद्यार्थ्यांनी लॉजिकली मार्क केला असता MCQ सोडून देण्यापेक्षा, तरी देखील हा बायोडायव्हर्सिटी ऑफ द लाईफ हा मेरी कॉम यांच्यावर आधारित नाही. त्याच्यामध्ये ते मेरी कॉमनं काम केले. मे बी ह्या मूवीचं इथलं जे काय लघुपट आहे त्याचं नाव देखील चुकलेलं आहे, असं पण काहीतरी होतं विषय आहे. आणि मग बाकीचे इंटरनॅशनल सोसायटी फॉर द एनर्जी एन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबिलिटी शिष्यवृत्ती व संशोधन, चिल्का या प्रकल्प आधारित समुद्र शेतीचे प्रक्षेपण वगैरे. आता तुम्ही बघा ना, हित समुद्रीय शैवाल म्हटले, हित समुद्रीय शेतीचे प्रशिक्षण म्हटलंय, म्हणजे ड आणि अ बरोबर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ह्या लॉजिकनंच हे 2 ऑप्शन जात होते. त्यामुळे ब आणि 2 आणि 4 मध्ये उत्तर असण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी होते. आणि तुम्हाला माहिती आहे 2 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर 2 ला मार्क करायचं, कारण मॅक्सिमम प्रेफरन्स हा ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लॉजिकली करेक्ट येतात, परंतु ती सवय असल्याशिवाय, ती हॅबिट तुम्ही अगोदर लावल्याशिवाय तुम्हाला तशी ती लागणार नाही. म्हणजे हा देखील क्वेश्चन तुम्हाला लॉजिकली डील करण्यासारखा होता. पुढं आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन ही क्वेश्चन असले क्वेश्चन कुणीच पाठ करू शकत नाही. महाराष्ट्रातला कुठलाच विद्यार्थी हे क्वेश्चन पाठ करू शकत नाही. कसं पाठ करणार ना, मला सांगा ना. काहीतरी ब्रेनला काहीतरी एक लिमिटेशन आहेत की डाटा किती पाठ करायचा ना. बघा 90 नंबरचा क्वेश्चन आहे. GSAT-30 खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? तुम्हाला मी अगोदरच सांगितले एका क्वेश्चनला, मला वाटतं औरंगाबादचाच क्वेश्चन असेल पहिल्या व्हिडिओमधला एकदम, त्याच्यामध्ये वैशिष्ट्ये विचारलं होतं आणि मी त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त विधानांना बरोबर घेऊन जायचं. अ ब क ड मध्ये दिले. बघा अ स्टेटमेंटमध्ये काय सांगितले की GSATचे वजन हे 3357 किलोग्रॅम आहे. तुम्ही मोजून बघितले का? एक्झामिनरनं देखील मोजून बघितलं असेल का? विनाकारण जो काय सायंटिफिकली डाटा आहे, असं वजन दिले, उंची दिले, आपण मोजू शकतो का? विनाकारण इथं डाऊट घ्यायचा नाही. 3000च असेल का, 3358 असेल का, 56 असेल? दुसरी गोष्ट, अविधानाला तुम्हाला मी सांगितले जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत रॉंग करायचं नाही. ह्या अँगलने हे विधान बरोबरच पकडायचं. ओके. उच्च गुणवत्तेचे दूरदर्शन दूरसंचार प्रसारण सेवा देणार आहे. GSAT. आता खालचं ड स्टेटमेंट वाचायचं. GSAT हा जो काय असतो हा ऑलरेडी दळणवळण उपग्रह आहे बरं का. GSAT हा ऑलरेडी दळणवळण उपग्रह आहे, हे माहिती असायला पाहिजे, कारण हा तुमच्या अभ्यासाचा भाग आहे बरं का. की बाबा GSAT काय, कारण
कंटिन्युअसली आयोग जे काय हे ह्याच्यावरती क्वेश्चन विचारत असते. जर क्वेश्चन आयोग विचारते तर जीसॅट जे काय हे दळणवळण उपग्रह आहेत. दळणवळण उपग्रह म्हटलं की ते दळणवळण म्हणजे कशासाठी आपण दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देण्यासाठी काय करत असतो, वापरत असतो. परिणामी हा जीसॅट वापरल्यामुळे उच्च गुणवत्तेचे दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणार आहे. हे विधान किती चांगलं वाटतं, एकदम म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाटते की बाबा ह्या जीसॅटमुळं उच्च गुणवत्तेचे दूरदर्शन, दूरसंचार, प्रसारण सेवा भेटणार असू शकते ना. म्हणजे ब स्टेटमेंट मला अतिशय योग्य वाटतं. अभ्यास माझा असं सांगतो की दळणवळण उपग्रह, बघा नीट ऐका, दळणवळण उपग्रह हे ऑलरेडी जीसॅटलाच दळणवळण उपग्रह म्हणतात. तुम्ही खाली ह्या ठिकाणी ऑप्शन चेक करत राहू. आपण या ठिकाणी ऑप्शन बघा, इथं ऑप्शन बघा, फक्त अक, फक्त बड, अ क ड वरीलपैकी सर्व. मी तुम्हाला काय सांगितलं की ब स्टेटमेंट मला सगळ्यात जास्त योग्य वाटतं. हिथं ब आहे का पहिल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन गेला. अ क ड मध्ये ब आहे का, ऑप्शन गेला. इथं ब आहे आणि हिथं ब आहे, बरोबर. ड तर तुम्हाला मी सांगितलं की तो दळणवळण उपग्रह आहे, म्हणजे ड ही उत्तरामध्ये पाहिजे. दोन ऑप्शन तसेच राहिले. परंतु मी तुम्हाला काय सांगितलं होतं की वजन, उंची ह्याच्यामध्ये विनाकारण आयोगावरती डाऊट घ्यायचा नाही. 100% माहिती असल्याशिवाय विधानाला रॉंग करायचं नाही. मग आता इथं बघा, इथं काय सांगितलं की वजन त्याचं 3357 किलोग्राम. तुम्ही मोजलंय का, एक्झामिनरनं मोजलंय का, आपण मोजू शकतो का, अभ्यासाच्या बाहेर चाललाय क्वेश्चन. म्हणजे 100% पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा, त्या विधानाला करेक्ट करण्याचा जास्तीत जास्त चान्सेस ठेवायचा. त्याच्यानंतर क स्टेटमेंटमध्ये 12C 12 QU बँड ट्रान्सपॉन्डनुसार सुसज्ज. आता मला सांगा, हे एवढे असले जे काय ट्रान्सपॉन्ड वापरलेत हे आपण ऑलरेडी नावं तरी ऐकलेत का, नावं पण ऐकलेलं नाही. म्हणजे मी ऑलरेडी टेक्निकल बॅकग्राऊंडचा असून पण मला ते आत्ता जड वाटत आहे. म्हणजे 12C 12 QU बँड ट्रान्सपॉन्ड वगैरे सुसज्जित, अजिबात असले विधान रॉंग करायचं नाही. म्हणजे क ही करेक्ट असण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे, वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला विधानांच्या देण्याच्या फॉर्मॅटवरून लक्षात आलं की या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिला क्वेश्चन सांगितला, त्याच्यानंतर हा क्वेश्चन सांगितला. दोन्हीचं तुम्ही जर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला असताना दोन्ही वरीलपैकी सर्व मारायचे, 100% उत्तरं तुमची दोन्हीच्या दोन्ही बरोबर आली असती. कारण क्वेश्चनचं फ्रेमिंग तसं आहे. त्याच्यामुळं हा या व्हिडिओचा आपला अप्रोच असा आहे की मला तुम्हाला क्वेश्चन कव्हर करायचं. ऑलरेडी तुम्ही यूट्यूबला टाकले तर कितीतरी जणांनी 2-3 वर्षापासूनच ऑलरेडी ह्याचे सोल्युशन देऊन ठेवलेले, ह्याचं उत्तर हे, ह्याचं उत्तर ते. पण ह्याचं उत्तर हेच काय, क्वेश्चनचं फ्रेमिंग कसं केलेलं आहे याच्यावरती आपण खरं तर काम करत आहे. म्हणजे तुम्ही बघा, करंटचे क्वेश्चन पण मी कशा पद्धतीनं सोडवतोय. आता बघा, 17 जानेवारी 2020 रोजी जीसॅट 30 या उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेतील कैरो बेटावरून एरियन 5V251 या प्रक्षेपणाद्वारे यशस्वी प्रक्षेपण दळणवळण उपग्रह आहे. मग आता ह्याच्यातून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा काय आहे की अभ्यासाचा भाग म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या घरचे TV असतील. आता आपल्या घरी बघा DTH असते, म्हणजे कुणाच्या घरी एअरटेलचे डिश असते, कुणाच्या घरी टाटाचे डिश असते. त्याच्यानंतर आपले मोबाईल फोन्स आहेत. ह्या ज्या काय सगळ्या ज्या काय सेवा आहेत ह्या दळणवळणाच्या सेवेमध्ये अजून जास्त, म्हणजे आता बघा पाठीमागं 4G होतं, आता 5G आले. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट येण्यासाठी आपण काय करत असतो की त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे जीसॅट वापरत असतो. म्हणजे जीसॅट अभ्यासाचा भाग एवढाच लक्षात ठेवायचा, बाकीचं लय डोक्यात ठेवायचं नाही. जीसॅट हा सरळ सरळ दळणवळण उपग्रह आहे, एवढा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि तो लक्षात ठेवण्यासारखा गरजेची गोष्ट आहे. आपलं जनरल नॉलेजचं पुस्तक आहे, त्याच्यामधून हा पॉईंट घेतलेला आहे. पुढं 91 नंबरचा क्वेश्चन आहे. 91 नंबरचा क्वेश्चन असा आहे की सोनाली मंगळूर लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी विचारला. 100% हा अभ्यासाचा भाग होता. म्हणजे जसा तुम्हाला मी येरवडा कारागृह पर्यटन महाराष्ट्रामध्ये येरवडा या ठिकाणी चालू झालं, हा अभ्यासाचा भाग होता, तसा अभ्यासावरती आधारित हा दुसरा क्वेश्चन होता ह्याच्यामधला की जो तुमचा बरोबरच यायला हवा होता. 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार विचारला होता, त्यावेळीचं हे उत्तर आहे. मध्यंतरीचे तास 22चा प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या भावल्या, हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला. मग आत्ता जो रिसेंटचा 23चा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कृष्णात खोत 2023चा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार. लक्षात घ्या,
2023चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला भेटलेला आहे. आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 2023 बघा, लक्षात ठेवायचं, 2023चा कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला आत्ताचा साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. आणि मग बाकीचे साहित्य अकादमी पुरस्कार साहित्यकृती आत्तापर्यंतच्या बाकीच्या विद्यार्थी मित्रांच्या तर पाठच असतात, कारण हे सतत घोकून झालेलं असतं आणि महत्त्वाचे देखील असतात. मग 2022चा ते अनुवाद देखील कोणाला भेटला हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. ओके, अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आणि करंटचा देखील आता रिसेंटचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं आहे की 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार हा कृष्णात खोत यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला भेटलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, एक्क्याण्णववा क्वेश्चन झाला, आता 92वा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन कंपॅरेटिव्हली अवघड होता बरं का, परंतु जो विद्यार्थी शांत आहे त्याला हा क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवता आला असता. शिवाय ऑप्शनवरून पण सोडवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते. आता बघा, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते 2019चे सगळ्यांना माहिती आहे अभिजित बॅनर्जी यांना भेटला होता. कारण कोविड नंतरची मला असं वाटतं की ही परीक्षा होती आणि सगळ्यांना माहिती होतं की कोविडच्याच अगोदर अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल भेटलाय. भारतीय व्यक्ती यांच्या आजवरच्या जीवन प्रवास दिले आहे त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा. बरं, म्हणजे काय, त्यांचा जीवनाचा प्रवास दिलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांना फार जास्त अवघड वाटला क्वेश्चन. 100% क्वेश्चनची जी डेप्थनेस होती ही हार्ड होती, परंतु तो सोडवताच येणार नाही अशा कॅटेगरीमध्ये जरूर नव्हता. न्यूनतम आय योजना कंसामध्ये न्याय या भारतातील दारिद्र्य निर्मूल योजनेचे जे काही योगदान आहे योगदान त्यांनी दिले. बरं, गरिबीचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. इन्फोसिस पुरस्कार त्यांना मिळाला आणि प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता इथून त्यांनी अर्थशास्त्राचे अध्ययन केले. बरं, खाली ऑप्शन असे दिले, क ब ड अ, ड ब अ क, ड क ब अ आणि क ब ड अ ड वगैरे वगैरे. मला एक सांगा की त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या जीवनाचा प्रवास आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे सुरुवात कशी झाली असं लिहायचं आहे, बरोबर का नाही. मग आता तुम्ही जर नीट विचार केला तर दोन ठिकाणी क आहे, इथं पण क आहे आणि इथं पण क आहे, आणि दोन ठिकाणी ड आहे, म्हणजे एक तर सुरुवात बघा. लॉजिक असं सांगतो, ऑप्शनवरून अशा क्वेश्चनला ह्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यार्थ्याला MPSC करणारे येऊ शकत नाही. हे काय कुठल्याही अभ्यासातल्या जर त्यांचं विचारलं असतं की बाबा ही न्याय योजना त्यांच्याद्वारे घेतलेली किंवा अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार भेटलाय, अर्थशास्त्रातला भेटलाय, 2019चा भेटलाय, पॉवर्टी गॅप त्यांनी वगैरे वगैरे, असे जर पॉईंट तुम्हाला विचारले असते तर 100% विद्यार्थी मित्रांना आले असते. पाठांतराचा भाग होता, अभ्यासाचा भाग होता. हा अभ्यासाच्या भागाच्या पलीकडे चाललेला आहे क्वेश्चन. पण ऑप्शन बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल, ही तर क दोन ठिकाणी म्हटलंय आणि दोन ठिकाणी ड म्हटलंय. दुसरी गोष्ट तुम्हाला मी अगोदर सांगितलं, 2 आणि 3 ऑप्शनला जास्तीत जास्त प्रेफरन्स देण्याचा प्रयत्न करायचा. बरं, म्हणजे पहिल्यांदा आपण हे क आणि ड स्टेटमेंट पाहणं गरजेची गोष्ट होते. क स्टेटमेंट काय म्हणतंय, इन्फोसिसचा पुरस्कार मिळाला, म्हणजे इथं त्यांना पुरस्कार भेटलाय. प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता इथून अर्थशास्त्राचे अध्ययन केले. हा अध्ययन हा वर्डच विद्यार्थी मित्रांच्या बऱ्याचशा डोक्यावरून गेला. अध्ययन आणि अध्यापन हे जवळजवळचे शब्द वाटतात. अध्यापन म्हणजे शिकवणे आणि अध्ययन म्हणजे शिकणे. पण जर तुम्ही इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन बघितला असता तर त्याची सुरुवातच स्टडिंग असं होतं की ते कशात तरी अभ्यास करतायत, स्टडिंग. मग स्टडी सुरुवातीला सगळ्यात कुठल्याही गोष्टीची, म्हणजे आपण जर आपल्या जर लाईफची सुरुवात बघितली ही अभ्यासापासून होत असते, म्हणजे स्टडीपासून होत असते. म्हणजे 100% या प्रश्नाचं सुरुवात ही ड ऑप्शनने व्हायला पाहिजे होती. 1 आणि 4 ऑप्शन तर लॉजिकली गेला. अध्ययन म्हणजे स्टडी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या कोणाचाही जीवन प्रवास हा शिक्षणातून म्हणजे शिकण्यातून होईल, स्टडीमधून होईल. तुम्ही पेपर काढून बघा,
पहिलाच ऑप्शन म्हणजे जो ड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये स्टडिंग हा वर्ड आहे बघा. मग स्टडी, मी लगेच तिथे विचार काय केला की बाबा स्टडी कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये स्टडी हा सुरुवातीला असणार आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 गेला. मग आता बघा ड आणि ब, मग ड क ब अ का ड ब अ क असे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे होते. आता बघा जर शेवटचे ऑप्शन बघितले तर 2 ठिकाणी इथं अ दिसत होतं, याच्यावरून मॅक्सिमम उत्तर हे 3 असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते, लॉजिकली सोडवायचं होता. दुसरी गोष्ट ड आपल्याला सापडलं होतं, तर ड ब अ क की बाबा ड क ब अ, तर शक्यतो आयोग काय करतं, उलटे पर्याय देण्याचे मॅक्सिमम चान्सेस राहतात. शेवटी कुठं ना कुठं तरी रिस्क घ्यायची, कारण तुम्ही ऑलरेडी आता 2 ऑप्शन इलिमिनेट करून 50-50% वरती आला होताच. 50-50% ऑलरेडी तुम्ही आला होता, त्यामुळे तुम्हाला रिस्क घेणं गरजेची गोष्ट होती. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो आयोग काय करतं, अ ब क ड एक तर ऑप्शन देतं किंवा खालून ऑप्शन देतं ड क ब अ, आणि इथं सरळ सरळ ड क ब अ असे ऑप्शन सेट केले होते. आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी ह्या लॉजिकनं विचार केला असेल की उलटे ऑप्शन सेट केले असतील ड क ब अ, त्या विद्यार्थी, शिवाय हिथं पण अजून जास्त हिंट भेटत होती की अ शेवट असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. कारण न्याय ही भारतीय दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात जी काही योजना आहे त्याच्यामध्ये योगदान, त्यांनी अगोदर काय केलं असेल की बाबा त्यांना पुरस्कार वगैरे भेटले असतील आणि मग शेवटी भारत सरकारची न्याय ही योजना त्यांच्या नॉलेजवर आधारित वगैरे त्यांनी तिथं वापरली असेल, असं एक लॉजिक लावून अ स्टेटमेंट लास्टला असण्याचे मॅक्सिमम पॉसिबिलिटी होती, प्रोबॅबिलिटी होती. त्या अँगलनं ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर यायला होतं. प्रश्न 100% अवघड होता, परंतु तुम्ही काही ना काहीतरी लॉजिक लावून हा प्रश्न सॉल्व्ह करू शकत होता. मग त्यांच्या संदर्भात जे काय आहे की त्या 22 सालामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटलेत नोबेल पारितोषिक, ते सगळं याच्यामध्ये आपल्या बुकमध्ये जे काय लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी के सागर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामध्ये हे सगळं इन डिटेल दिलेलं होतं. पुढचा क्वेश्चन 93 नंबरचा. हा क्वेश्चन सरळ सरळ अभ्यासाचा भाग होता. तुमचा या ठिकाणी अभ्यास गरजेचा होता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाच्या संदर्भात असलेला कितवा क्वेश्चन आहे, हा 3रा क्वेश्चन आहे बघा. 2021 मध्ये परीक्षा कधी आहे, 2022 मध्ये झाली होती. बरं, 26 फेब्रुवारी 2021चा मेस्सीला, लिओनेल मेस्सी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार भेटला, आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा पाठ असेल बॅलन डिओर पुरस्कार त्यांना भेटला होता. आणि अतिशय अभ्यासाचा बाब होता, सोप्पा क्वेश्चन होता, म्हणजे सोप्या कॅटेगरीमध्ये अभ्यासाच्या पाठामध्ये असलेला हा 3रा प्रश्न होता. बरोबर, म्हणजे 3 मार्कच झाले. वरीलपैकी सर्वला जर 2 गोल केले असते तर ते 2 गोल, किती क्वेश्चन झाले, 5 क्वेश्चन तर या ठिकाणी सोप्या कॅटेगरीतले होते. पुढं 94 नंबरचा क्वेश्चन हा देखील अभ्यासाचा भाग होता त्यावेळेचा. म्हणजे तुम्ही जे इयर बुक वाचतात त्या इयर बुकमधून किंवा बाबा वॉटेवर जे काही करंटचे पुस्तक वापरत असाल, जे काही करत असाल, व्हिडिओ पाहत असाल किंवा परिक्रमा करत असाल, त्याच्यातून हा 4थ्या नंबरचा क्वेश्चन होता की जो सहजासहजी सुटत होता. 75वा आपला स्वातंत्र्य दिन त्यावेळी होता. बरोबर, तर ते काय अमृत महोत्सव आपण ज्याला असं म्हणत होतो, त्याच्या पूर्वसंध्येला अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं, आत्यंतिक अभ्यासाचा भाग होता. आणि अशोक चक्राने सन्मानित केलेला सगळ्यांच्या वाचनातला अभ्यासाचा भाग होता ज्यांनी अभ्यास केला असेल. ESI बाबूराम, हे जे काय बाबूराम आहेत ह्यांना त्यावेळी अशोक चक्र भेटलं होतं. आणि बरेचसे विद्यार्थी मित्रांनी हिथं गंमत असे की बरेचसे विद्यार्थी मित्रांना हिथं स्टिक केलं. हिथं स्टिक केल्यामुळे काय झालं, त्यांनी जिथं अँसर शीट आहे तिथं ऑप्शन नंबर 1 ला स्टिक केलं आणि हातातले मार्क गेले. तुम्हाला मी वारंवार सांगितले आपलं उत्तर हे 1, 2, 3 आणि 4 मध्ये असणार आहे. तुम्ही नीट लक्षात घ्या, एक्झामिनर तुम्हाला तुमच्या स्पीड तुम्हाला असते ना, घाई असते, त्या स्पीडमध्ये फसवण्याचा जास्तीत जास्त ट्रॅप ते लावणारच. कारण त्यांना माहिती आहे स्पीड बरोबर ॲक्युरेसी मेंटेन करणं ही फार तारेवरची कसरत आहे. त्याच्यामुळं आत्ता पण अभ्यास करत असताना तुम्ही स्पीड विथ ॲक्युरेसी मेंटेन करण्याचा, तेवढ्या स्पीडमध्ये वाचण्याचा आपल्या लक्षात राहते का, चुका आपल्याला सापडतायत का, किंवा आपल्याला त्यातले मेन कीवर्ड घेता येतात का, ह्याच्याकडे अभ्यास करताना जाणून बुजून तुम्ही लक्ष द्यावं. आता बघा, हा अभ्यासाचा भाग होता. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना बरोबर पण आला असेल, पण बरेचशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला मी सांगतो की पहिल्या नंबरला टिक करून ऑप्शन नंबर 1 लाच गोल त्या ठिकाणी केला असणार. 100% ह्या ट्रॅपमध्ये
काहीतरी पर्सेंटेज विद्यार्थी एक्झामिनरला 100% सापडले असेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कुठं फ्रेम केले, ऑप्शन नंबर 4 ला फ्रेम केले. असल्या पद्धतीच्या चुका विद्यार्थ्याला मेरिटच्या बाहेर घालवतात. त्याच्यामुळे असल्या पद्धतीच्या चुका होता कामा नये. 4था प्रश्न झाला. त्याच्यानंतर 5वा प्रश्न हा देखील त्यावेळेसचा अभ्यासाचा भाग होता. या ठिकाणी देखील तुम्ही अभ्यास करू शकत होता. 5वा क्वेश्चन आहे जो अभ्यासाच्या बेसिसवरती सुटत होता. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित केंद्रीय फळ आहे. अरुणाचल प्रदेश हे किवी या फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. कुठलं आहे? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश हे किवी या फळासाठी सेंद्रिय फळाचा ऑलरेडी अरुणाचल प्रदेश हे सेंद्रिय, सिक्कीम हे सेंद्रिय राज्य होतं, बट ऑब्वियस त्या लॉजिकनं करेक्ट स्टेटमेंटकडे चाललं. सिक्कीम हे सेंद्रिय शेतीसाठी सगळ्यात फेमस असलेलं राज्य आहे, पहिलं राज्य आहे सेंद्रिय शेतीचा दर्जा भेटलेला. सिक्कीम कुठे आहे? आपल्या 7 सिस्टर्समध्ये. मग जर ते 7 सिस्टरमध्ये अरुणाचल प्रदेश कुठले आहे? 7 सिस्टरचा भाग आहे. जर इथं अरुणाचल प्रदेशच्या ऐवजी जर तुम्हाला केरळ वगैरे असे जर ऑप्शन दिले असते तर 100% तुम्हाला डाऊट घ्यायला चान्स होता. ज्या अर्थी त्यांनी अरुणाचल प्रदेश दिले, तुम्हाला असं सांगते की बाबा सिक्कीम हे तुमचं लॉजिक किंवा अभ्यास प्रिव्हियस अभ्यास असं सांगतोय की जर सिक्कीम हे सेंद्रिय शेतीच्या संदर्भात तिकडचंच राज्य 7 सिस्टरच्या साईडचंच, तर अरुणाचल प्रदेश हे पण 7 सिस्टरच्या बाजूचं असलेलं राज्य आहे. त्याच्यावरून हे स्टेटमेंट बरोबर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. शिवाय जर तुम्हाला यदा कदाचित येत नसतं तर इथं काय विचारले, खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? बिनचूक आहेत म्हणजे कसे आहेत? बरोबर आहेत. मग जर तुम्हाला मी अगोदर सांगितलं की बरोबर आहेत असं जर तुम्हाला विचारलं असेल तर मॅक्सिमम विधाने बरोबर आहेत ह्या अँगलनं चाला. वरीलपैकी एकही नाही तर तुम्ही कसंच जाऊ नका जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत. बरोबर विचारलंय तर जास्तीत जास्त ऑप्शनला घेऊन चाला. फक्त अ आणि फक्त ब मध्ये जाण्याची गरज नव्हती. आणि जसं तुम्ही वरीलपैकी सर्वच्या ऐवजी फक्त अ ब मध्ये फॉर्मॅटमध्ये हे केलंय, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बाबा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवलाय त्याचा हा 3रा प्रश्न बरोबर आला असता की दिसल म्हणजे सगळे विधानं करेक्ट आहेत ह्या अँगलनं जर चालला असता तर त्याचं 3रा क्वेश्चन, त्या विद्यार्थ्याचा 3रा क्वेश्चन ह्या ठिकाणी बरोबर आला असता. मग आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं किवीचा बघा तो फोटो असतो. किवी आपल्या मला प्लेटलेट आपल्या कमी झाल्या डेंगू चिकनगुनिया याच्यामध्ये तर किवी फळ देतात. तर किवी हे भारतातील पहिले प्रमाणित कसलं फळ आहे? सेंद्रिय फळ आहे. अभ्यासाचा भाग झाला. यदा कदाचित करंट सोडून आता जर स्टॅटिक डाटाला क्वेश्चन विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे की किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. दुसरी गोष्ट, अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेश हे देखील सेंद्रिय फळाच्या संदर्भात दर्जा प्राप्त करणारे पहिले राज्य आहे. हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. पुढं प्रधानमंत्री आवास योजना बघा. प्रधानमंत्री आवास योजना नागरी PMAYU म्हणजे असतो अर्बनचा अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत टिंब घरे मंजूर करण्यात आली होती. हा क्वेश्चन तुम्ही सरळ लेफ्ट करायला पाहिजे होता. असले एवढी घरं मंजूर झाली हे कसं कोणालाच येऊ शकत नाही. म्हणजे हा क्वेश्चन जरी तुम्ही सोडून दिला असता तरी देखील चालला असता, तुमचा एखादा अर्धा मार्क वाचला असता. परंतु या क्वेश्चनचं मी माझ्या अँगलनं लॉजिक सांगतो. ते प्रत्येकच ठिकाणी लागेल हे मी सांगू शकत नाही, परंतु मॅक्सिमम ठिकाणी हे लॉजिक अप्लाय होतं. काय करायचं की चढता क्रम लावायचा. जे ऑप्शन दिलेत त्यांचा चढता क्रम लावा. इथं 68 दिले, ह्याला 1 नंबरला ठेवायचं. 68 नंबर म्हणजे छोटा आणि मोठ्या पर्यायाला जायचं नाही कधीच. 68 सगळ्यात छोटा आहे आणि 165 ह्यातलं सगळ्यात मोठा आहे. ह्या 2 ऑप्शनला तर कसंच जायचं नाही. शक्यतो आयोग छोट्या आणि मोठ्यामध्ये उत्तर ठेवत नाही. लॉजिकली चाललो आपण. 68ला 1 नंबर चढत्या क्रमानं लावायचा आणि 2 नंबरला जे काही येईल, इथं 68 आहे, इथं 109 आहे चढता क्रम लावला, 128 3 नंबरला येईल आणि 165 4 नंबरला येईल. आणि मग चढत्या क्रमानं लावल्यानंतर जो ऑप्शन नंबर 2 ला येईल. मी पोलीस भरतीचे पण बरेचसे लेक्चर घेतले, त्याच्यामध्ये पण हेच लॉजिक वापरले आणि मॅक्सिमम ठिकाणी हे लॉजिक लागतं. चढत्या क्रमानं लावायचं ऑप्शन सगळे आणि त्यातलं जे काय 2 नंबरला ऑप्शन येईल त्या ठिकाणी उत्तर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात. पण लॉजिक थ्रूआउट सेम वापरायचं. यदा कधी हा प्रश्न चुकला असता पुढचा एखादा प्रश्न बरोबर येऊ शकतं आणि मग
ते बरोबर पॉझिटिव्हमध्ये मार्क राहतात बरं का, पॉझिटिव्हमध्ये मार्क राहतात. मग 109 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. शक्यतो हे प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स आहेत, परत हे प्रश्न विचारले जाणार नाहीत. विद्यार्थ्याला पॅनिक करण्यासाठी विचारलेला हा दुसरा प्रश्न होता. पॅनिक व्हायचं नाही, आला तर ठीक. तुम्हाला जर त्या ठिकाणी डेअरिंग करू वाटलं नाही की बाबा चढत्या क्रमाने कसं काय न्यायचं, तुम्ही सरळ सरळ अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही लेफ्ट करू शकता. कारण सरळ सरळ तुम्हाला आकडा मारायचा आहे, म्हणजे तो तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. अत्यंतिक अवघड डाटा होता. असा डाटा कोणालाच महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही जरी हा क्वेश्चन लेफ्ट केला असता तरी देखील काही हरकत नव्हती. निगेटिव्हमध्ये मार्क जाण्यापेक्षा मग बाकीचं सगळं इन डिटेल प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात हे सगळं दिलेलं आहे. त्यावेळेचा करंटचा डाटा होता तो. 99 नंबरचा क्वेश्चन, 97. आता हा पण प्रश्न मला सांगा की कसा येऊ शकतो. 2022ला पेपर झालाय. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानातील पहिल्या विमान वैमानिक म्हणून नियुक्त होऊन गेल्या. कोण? ही अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहिनी सिंग. त्यावेळी विचारलं होतं. तर नियुक्त होऊन गेल्या त्या कोणत्या वर्षी त्यांनी हा इतिहास घडवला. अत्यंतिक पेपर कधीचा चाललाय? 2022 साली. इथं ऑप्शन बघा 15, 16, 17 आणि 18. अतिशय आउट ऑफ द बॉक्स. हा देखील क्वेश्चन तुम्ही लेफ्ट केला असताना तरी पण चाललं असतं, परंतु मगाचं लॉजिक आणि हिथं लॉजिक तेच वापरलं असतं. कुठलं? 15, 16, 17, 18 क्रमाने लावले. 15, 16, 17 आणि 18 क्रमाने लावले आणि त्यातील जो दुसरा ऑप्शन आहे छोट्या आणि मोठ्या पर्यायाला तर जायचं नाही, म्हणजे 15ला जायचं नाही, 18ला तर जायचं नाही, असेही तो ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4ला होतं. ऑप्शन नंबर 1 आणि 4ला जाण्याचा प्रयत्नच करायचा नाही. ह्या 2 मध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. तुम्हाला सांगितलं मी दुसऱ्या ठिकाणी 2 नंबरला 16 येते, त्यानुसार ह्याचं उत्तर 2016 सालच होतं. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन जर यदा कदाचित ज्यांनी चढत्या क्रमाने मांडून ऑप्शन नंबर 2ला असताना हिट केलं असतं तर त्याची म्हणजे त्याला लॉटरी लागली असते. त्याच्या दोन्ही क्वेश्चन करेक्ट आले असते. 98 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम, ह्या ठिकाणी बरेचसे जण फसलेले आहेत बघा. कोणत्या अंतराळ अभिकरणाने म्हणजे कोणत्या अंतराळ एजन्सीने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला. आणि मॅक्सवेल हा ह्याच्यातला काय होता? कीवर्ड होता. ही ह्यातला कीवर्ड होता की बाबा मॅक्सवेलचा प्रारंभ कोणी केला? लॅपेन, इस्रो, त्याच्यानंतर CNES आणि नासा. मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी, अगदी मी पण इस्रोला मार्क केलं होतं त्यावेळी, कारण हे कंसामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये इस्रो दिलं होतं. आणि आपण आपली ब्रॅकेटची ट्रिक आहे बघा, जर आयोगाने काय ब्रॅकेटमध्ये दिलं तर मॅक्सिमम चान्सेस असतात की ते बरोबर आणण्याचे. आणि ह्याच क्वेश्चनमध्ये औरंगाबादमधला बघा ऑप्शन नंबर ड हा ब्रॅकेटमध्ये दिला होता, त्याला आपण करेक्ट केला होता. त्याच्यामुळे त्या अँगलनं मी हा विचार केला की इस्रो येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, हा प्रश्न त्यावेळी चुकला, कारण ह्याचं उत्तर नासा आहे विद्यार्थी मित्रांनो, नासा. कारण या ठिकाणी असा विचार करायला पाहिजे होता की मॅक्सवेल हे नाव इस्रो कसं काय ठेवलं. आता बघा, आपलं इस्रोच्या मोहिमा झाल्या तर त्याचं मून वगैरे असं नाव आहे का? चंद्रयान 1, चंद्रयान 2, बरोबर. म्हणजे त्याची जी सूर्याचं आहे आदित्य येलोवन, म्हणजे जी नावं आहेत ही एकतर हिंदी असतील, संस्कृत असतील, उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, अशा पद्धतीनं काहीतरी नावं असतील ना. म्हणजे आपल्या ज्या रिजनल लँग्वेज आहेत त्याच्यामधली ती नावं असण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मॅक्सवेल हे नाव इस्रो ठेवू शकत नाही. ह्या कॉमन सेन्सने ह्याला आहे ना नासाला डील करायला पाहिजे होतं. ह्या अँगलने ह्या प्रश्नाचं उत्तर नासा राहील. पुढं 99 नंबरचा क्वेश्चन, PSLV 48 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताने 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणत्या कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. कधी विचारलाय? 2019ला. मग ही जुन्या करंटमधला क्वेश्चन होता. उत्तर बरोबर येण्याचे मला असं चान्सेस वाटत नाही, परंतु ज्यांनी 19चं करंट एकदम व्यवस्थित केलं असेल त्यावेळेस त्यांना रिसॅट BR1 हे उत्तर येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस त्यांना आले असतील. क्वेश्चन तसा पाहायला गेला तर 19चा क्वेश्चन होता, 4 वर्षापूर्वीचं करंट विचारलं होतं. क्वेश्चन 100% अवघड होता. पुढं 100 नंबरचा क्वेश्चन आहे. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत फ्रान्सिस दिब्रिटो
आत्ताचं रिसेंटचं बघा, जर क्वेश्चन इथं विचारत असेल तर आत्ताचं जे काय जेवढं नंबरचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल ते लक्षात ठेवायचं. त्यांचे अध्यक्ष, कारण एकदा कंबाईनला ह्याच्यावरती अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन ह्या दोन्हींचे अध्यक्ष पाठीमागचे 2-3 वर्षांचे पण करून ठेवायचे, म्हणजे ॲटलिस्ट 2-2 वर्षांचे तरी करून ठेवायचे. काय अध्यक्ष पाठ करायला काही वेळ लागत नाही. आदल्या दिवशी असल्या गोष्टी जर बघितल्या तर 100% पेपरमध्ये तुम्हाला हिट होतातच. मग जुना क्वेश्चन होता आणि त्यांनी काय विचारलं होतं की त्यांचा जीवनातील घटकांचा आज अखेरचा क्रम लावा. जो कोणी एक्झामिनर होता त्याच्या ह्याच्यावरून बघा, त्या ह्यांचे पण अभिजित बॅनर्जीच्या पण जीवनाच्या क्रमावरती विचारलं आणि इथं पण जीवनाच्या क्रमावरती विचारलं. क्वेश्चन 100% अवघड होता. तरी आपण बघू की इथं खाली ऑप्शन, अशा वेळेने मी ऑप्शनचा यूज करायचा. बघा, हिथं क दिसतंय, हिथं क दिसतंय, हिथं ड दिसतंय, हिथं ड दिसतंय. एकाच एक्झामिनरनं क्वेश्चन सेट केलेत, हे तर कळलं का नाही. मागचा पण तुम्ही क्वेश्चन काढून बघा अभिजित बॅनर्जीचा, सेम असेच ऑप्शन ठेवले त्याने, क कण ड ड, म्हणजे एक तर क न तर सुरुवात होईल किंवा ड न तर सुरुवात होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात घ्या. मग आता तुम्ही ह्या ठिकाणी बघा की क ड ब अ, सुबोध बायबल नवा करार ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा सुबोध बायबल नवा करार त्यांनी लिहिलं होतं. सुबोध बायबल नवा करार ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा त्यांना राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार भेटला. पुणे येथील 15व्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कॅथोलिक धर्म गुरुपदी त्यांची दीक्षा भेटली. सुवार्ता हे त्यांचं सुवार्ताचं ते मुख्य संपादक होते. विद्यार्थी मित्रांनो, एवढं सांगणं अत्यंतिक कठीण आहे, म्हणजे एवढं सगळं येऊ शकत नाही की बाबा त्यांनी कॅथोलिकचं केलं का बाबा सुवार्ताचं संपादक पद अगोदर केलं. तर या प्रश्नाचं उत्तर आयोगानं ऑप्शन नंबर 1 दिलंय. मला वाटत नाही की ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाला आलं असेल. ज्याचा आला असेल त्याचं म्हणजे लक म्हणता येईल, नाही का, की बाबा अशा पद्धतीच्या क्रम लावणे ही फार मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर आयोगानं बरेच त्यानंतर 2-3 एक्झाम झाल्या, परत क्रमावरती क्वेश्चन विचारलेला नाही. त्याच्यामुळे विनाकारण तुमची एनर्जी तिथं खर्च करू नका. विद्यार्थी मित्रांनो, आपण करंटचं ॲनालिसिस घेतलं आणि तुम्हाला कळलं असेल की याच्यातलं करंटचे 5 क्वेश्चन हे अभ्यासाच्या बेसिसवरती होते आणि मिनिमम 3 ते 4 क्वेश्चन हे लॉजिकली तुम्ही वरीलपैकी सर्वला जरी डील केलं असतं तरी उत्तर तुमची 100% बरोबर आले असते. म्हणजे 9 मार्क, 15 पैकी 9 मार्क तुम्हाला घेण्यासारखं होतं. प्रत्येक वेळी तसंच असतं. फार सिंग्युलर विचारलं तर बाकी, जर ऑप्शन असं जर मल्टीलायनरमध्ये करंट विचारलं तर उत्तर काढायला सोपं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा. एक लाईक जरूर करत जा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय जे अभिप्राय असतील ते कळवा. आपण ही सिरीज अशीच पुढं चालू ठेवणार आहोत. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.